आंबेगाव तालुक्यातील कळंब पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसे चांगलेच तापले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उषाताई रमेश कानडे आणि जिल्हा परिषद उमेदवार तुलसीताई सचिन भोर यांनी कळंबई परिसरात आपला घरोघरी प्रचार दौरा पूर्ण केलाय। या दौऱ्यात त्यांना मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। कळंब येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उषाताई कानडे आणि तुलसीताई भोर यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। दोन्ही उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला। यावेळेस ग्रामस्थांनी त्यांचं जंगी स्वागत केलं असून प्रचारात महिला, युवक आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे। माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कळंबई गावात रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे झाली आहेत। या विकास कामांच्या जोरावर दोन्ही उमेदवार मतदारांचा विश्वास जिंकताना दिसत आहेत। आम्ही केलेल्या कामाची पावती मतदार आम्हाला नक्कीच देतील असा विश्वास उमेदवारांनी यावेळेस व्यक्त केलाय। कळंब परिसरात बऱ्यापैकी विकास कामे मार्गी लागलेली आहेत। बंदिस्त गटारे, रस्ते आणि पाण्याची टाकी यांसारख्या ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत। मतदारांचा प्रतिसाद खूपच छान असून ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। स्थानिक लोक स्वतः सांगत आहेत की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे झाली आहेत। झालेली विकास कामे आणि वैयक्तिक लाभ लोकांनी डोळ्यासमोर ठेवून आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती आहे। कळंब परिसरात निर्माण झालेले हे आशादायी वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची खात्री कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काय कसा प्रतिसाद आहे, काय उषाताई, काय परिस्थिती आहे मतदारसंघ कळंबईमध्ये? आता आम्ही कळंबईमध्ये फिरतोय। कळंबई ही तर कळंबचाच भाग आहे। कळंबईमध्ये पण सगळेजण सोबत आहे आणि त्यांच्यासाठी पण साहेब असतील, तुलसीताई असेल, मी असेल किंवा प्रमोद भाऊच्या काळातली जी कामं आहेत। आता असं आहे की ते काम करायलाही म्हणजे असं राहिलं नाही की ते काम करण्याचं काही बाकी आहे। जे काही छोटं मोठं आता बंदिस्त गटारचं पण काम चालू आहे। त्यांची रस्त्याची मागणी होती ते पण पूर्ण आहे। त्यांची पाण्याची टाकीची मागणी होती ती पण पूर्ण आहे। म्हणजे असं बऱ्यापैकी काम इथे मार्गी लागली। काय किरकोळ असेल ती मार्गी लागली। हो, नक्कीच इथून पुढे जे कसा प्रतिसाद मिळतो, काय एकदम छान, चांगला आहे ना? हो, छान। ठीक आहे। तुलसीताई, काय परिस्थिती मतदारसंघाची? छान। इथं कळंबईचं काय विशेष प्रश्न? आताच उषाताई म्हणाला की इथे काम करण्यासारखं काही राहिलंच नाहीये। खरं तर स्थानिक लोकच म्हणतात हे तुमच्या माध्यमातून हे काँक्रिटीकरण झालेलं आहे। म्हणजे त्यांच्याकडनंच आम्हाला इतकी साथ मिळते की ते स्वतःहून सांगतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आमचं काम करताय। तर विश्वास दिलाय त्यांनी आम्हाला। हे कामाची पावती असं म्हटलं तरी चालेल? पावती म्हटलं तरी चालेल। कारण बराच वेळा काय ह्या मतदारसंघात असं म्हटलं जातं का मतं मागण्यासाठीच येतात उमेदवार आणि नंतर तपास करत नाही, असं काहीच आरोप आहे, काय म्हणतात? नाही, तसं नाही। कसं आहे, आम्ही जरी काम केलं तर ते स्वीकार करायची मानसिकता सगळ्यांमध्ये हवी। म्हणून कसं आहे, आणि काम बघा तुम्ही, कोण येत आहे कोण जात आहे ते नका बघू। जी कामं झाली, जी विकास कामं झाली ते आपण रोज डोळ्यासमोर बघतोय, त्या रस्त्यातून चालतोय किंवा वैयक्तिक लाभ जे आहे, गिरण म्हणा काय, ते आपण वापरतोय। मग त्याची थोडंसं त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। ठीक आहे। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, कळंब। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।